नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत पाईल्स आणि फिशर या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सचिन देवरे सर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर सचिन देवरे हे नाशिक येथे कार्यरत असून आज उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य शल्य विशारदांमध्ये डॉक्टर सचिन देवरे यांचे नाव घेतले जाते. तळेगाव पुणे येथील मायमर मेडिकल कॉलेज येथे MBBS केल्यानंतर मुंबईतील ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये भारतातील अग्रगण्य शल्य विशारदांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे प्रशिक्षण घेतले. तसेच त्यांनी बॉम्बे हॉस्पिटल, JJ हॉस्पिटल, भगवती हॉस्पिटल, सर HN हॉस्पिटल या ठिकाणी सेवा देत विविध तज्ञांकडून सर्जरीचे कौशल्य आत्मसात करून घेतले. त्यानंतर त्यांनी होली क्रॉस हॉस्पिटल मेघालय आणि सेंट लुक्स हॉस्पिटल येथे कार्यभार सांभाळला. सुमारे 8 वर्षांपासून ते नाशिकमध्ये कार्यरत असून सरू हॉस्पिटल मुंबई नाका, निम्स हॉस्पिटल गंगापूर रोड आणि सिम्स हॉस्पिटल बागलाण सटाणा यांचे ते संचालक आहेत. तसेच नाशिकमधील अनेक हॉस्पिटल्समध्ये ते प्रमुख सर्जन म्हणून देखील कार्यरत आहेत. सर्जरीमध्ये प्रतिष्ठित आणि मानाच्या अनेक पदव्या आणि फेलोशिप त्यांनी संपादन केले आहेत. लॅप्रोस्कोपिक सर्जरी, लेझर सर्जरी आणि एंडोस्कोपी यामध्ये डॉक्टर देवरे यांचे विशेष प्रावीण्य असून त्यासाठी लागणारे जागतिक दर्जाचे सर्वोत्तम तंत्रज्ञान त्यांनी आपल्या भागात उपलब्ध करून दिले आहे. भारताकडून आफ्रिकेत मॉडर्न सर्जरीचा प्रचार आणि आढावा घेण्यासाठी डॉक्टर देवरे हे जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून गेले होते. कमी वेळात त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करत त्यांना नवसंजीवनी दिली आहे. यात भारताबाहेरील म्हणजेच अमेरिका, जर्मनी, गल्फ, केनिया, टांझेनिया, इंग्लंड येथील रुग्णांचाही समावेश आहे. डॉक्टर सचिन देवरे यांना अनेकानेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. हर्निया, पित्ताशयातील खडे, विविध गाठी, मूळव्याध म्हणजेच पाईल्स, पिलोनायडल सायनस, फिस्टुला म्हणजेच भगंदर यासारख्या आजारांवर त्यांनी विशेष अभ्यास करून अनेकानेक लेख विविध वृत्तपत्रात लिहिले आहेत. तसेच जागतिक दर्जाच्या सगळ्याच उपचार पद्धती आपल्या रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जगातील सर्वोत्तम लेझर आणि लॅप्रोस्कोपिक तंत्रज्ञानाद्वारे त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया करून रुग्णांना कायमचे बरे केले आहे. लवकरच पुणे आणि ठाणे येथे क्लिनिक सुरू करून तेथील रुग्णांनाही थेट सेवा पुरवण्याचा त्यांचा मानस आहे. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे. सर्वात आधी एक बेसिक प्रश्न मला विचारायचा आहे सर. साधारण जे अनेक जण आहे, बहुतेक जण आहे, त्यांना असं वाटतं की फिस्टुला आणि पाईल्स किंवा फिशर पाईल्स हे एकच आहे, म्हणजे यातला फरक नेमका माहिती नाहीये. तर ते नेमकं काय आहे आधी ते जाणून घ्यायचं आहे. खरं तर कुठल्याही रुग्णाला शौचाच्या जागेवर काही त्रास झाला तर त्याला पाईल्स झाला असं वाटतं किंवा प्रत्येकाला असेच समज असते की पाईल्सचा त्रास होतो आहे. परंतु हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की पाईल्स आणि फिशर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पाईल्स आणि फिशर यात फिशर जो आहे हा अत्यंत त्रासदायक असा प्रकार असतो, ज्यात रुग्णाला प्रचंड वेदना होतात. शौचाच्या दरम्यान तिथे टोचल्यासारखं होतं, आग होते, शौचाला जाऊन आल्यानंतर आग होत असते आणि अचानक रुग्णाला खूप जास्त त्रास झाल्यामुळे तो डॉक्टरांच्या शोधात असतो किंवा काहीतरी इलाज करावा म्हणून शोधत असतो. तर हे जे त्रासदायक प्रकार आहे हा सहसा फिशरचा असतो. पाईल्समध्ये साधारण एवढा त्रास कधी होत नसतो. रुग्णाला तिथे गाठ आल्यासारखं किंवा कोंब हाताला लागत असतं आणि ब्लिडिंग होऊ शकते, जी की पेनलेस ब्लिडिंग, जिथे ज्या ब्लिडिंग होत असताना रक्त जातं परंतु दुखणं फारसं राहत नाही. तर ते साधारण पाईल्सचे रुग्ण असतात. पाईल्सचे रुग्ण हे रक्त जातं म्हणून डॉक्टरांकडे येतात. फिशरचे जे रुग्ण असतात ते दुखणं असतं म्हणून डॉक्टरांच्या शोधात येत असतं. तर पाईल्स, फिशर हे रुग्णालाही स्वतःला कळू शकतं की जर खूप त्रास होत असेल, शौचाच्या वेळेस आग होत असेल किंवा शौचाला जाऊन आल्यानंतर आग होत असेल तर साधारण हे कुठेतरी फिशर असू शकतं. पाईल्सच्या रुग्णांना ब्लिडिंग हा त्रास जास्त असतो आणि फिशरमध्ये तुम्हाला तिथे बाहेरच्या बाजूला स्किनचे टॅग्स लागू शकतात, जे त्यांना वाटतं की हे पाईल्स आहे म्हणून, पण ते पाईल्स नसून फिशरचाच प्रकार असतो. तर बेसिकली फिमेल्समध्ये जास्त प्रमाणात जो त्रास असतो तो फिशरचा असतो. मेल्समध्ये साधारण पाईल्सचा त्रास जास्त प्रमाणात असतो. तर हा एक साधा फरक दोघांमध्ये आहे.
अगदी सर, हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं. आणि आत्ता आपण बघायला मिळतं की म्हणजे हा आजार खूप वाढत चालला आहे. आणि कोरोनानंतर तर याचे रुग्ण किंवा याचा त्रास फार वाढत चालला आहे. नेमकी याची काय कारण असू शकतात? याची कारणं कोरोनानंतर निश्चितच रुग्ण वाढलेले आहेत. पुष्कळ लोकांना हा त्रास जास्त प्रमाणात होतोय. सरळ सरळ कारण असं आहे की कोरोनामध्ये लॉकडाऊनमुळे बरेच लोक घरीच बसून होते. वर्क फ्रॉम होम झालं, जिम बंद झाल्या, एक्झरसाईज बंद झाली. तर सेडेंटरी लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो की काही काम न करता फक्त घरात बसून राहायचं. खाण्याचं प्रमाण घरात बसल्यामुळे वाढलं की जास्त प्रमाणात लोक घरात बसल्या बसल्या खायला लागले. चिंता होती, टेन्शन होतं. त्या काळात सुद्धा आपली जी पचनसंस्था आहे ती बिघडलेली असते. जे आपले डेली रुटीन असते, जे ऑफिसला जायचं, जिम करायचं, एक्झरसाईज करायचं, हे कुठेतरी पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. या व्यतिरिक्त बऱ्याच रुग्णांनी किंवा बऱ्याच लोकांनी भीतीपोटी वेगवेगळे औषधं, काढे जे सांगण्यात येईल की याच्याने करोना होणार नाही त्या गोष्टी घेण्यात आल्या. त्याचे परिणाम सकारात्मक किती झाले माहिती नाही, पण नक्कीच हा परिणाम झाला की त्यांना ॲसिडिटीचा त्रास, म्हणजे ज्याला गॅस्ट्रिक अल्सरेशन्स म्हणतो आपण, ते पचनसंस्थेत बिघाड झाला. आणि पाईल्स आणि फिशर हे दोघंही रुग्ण निश्चितच करोनानंतर ह्या सर्व कारणांमुळे वाढलेले आहेत. अगदी सर, पण आता जेव्हा आपण म्हणतो की पाईल्स आणि फिशरचे रुग्ण वाढले आहेत आणि पाईल्स आणि फिशर ऐकल्यानंतर डोक्यात पहिल्यांदा ते नॉर्मल लोकांच्या येतं ते म्हणजे ऑपरेशन, की आता ऑपरेशन करावं लागेल. तर ऑपरेशन हा एकमेव पर्याय आहे का या आजारांवर? निश्चितच ऑपरेशन हा पर्याय नाही आहे. जेवढे काही मी कारणं सांगितले आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे जर जेवणाच्या तुम्ही नियमा तुमच्या बरोबर असतील किंवा एक्झरसाईज असेल, पोट व्यवस्थित साफ होत असेल, पचनसंस्था व्यवस्थित असेल, तर हा आजार होतच नाही. सर्वप्रथम प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, की कुठला आजार झालाच नाही तर अतिशय चांगलं, पण झाला तर पुढे काय. झाल्यानंतर रुग्ण घाबरून जातात. पहिली गोष्ट तर घाबरण्याचं कुठलंही कारण नाही, कारण ह्या आजारात बऱ्याच रुग्णांचा पहिला प्रश्न असतो की डॉक्टर काही मोठं होणार तर नाही, किंवा ब्लिडिंग बघून त्यांना वाटतं की काही गंभीर आजार झालेला आहे. निश्चितच काही गंभीर आजारांमध्ये सुद्धा ब्लिडिंग होऊ शकते, परंतु जेव्हा पाईल्स किंवा फिशर असे आजार तुम्हाला झालेले असतात तर याचं काही रूपांतरण कॅन्सर किंवा अशा गंभीर आजारांमध्ये होत नसतं. हे जे प्रकार आहेत या आजारांमध्ये रुग्णाला एक वेळ असते, आधीच जाणीव होत असते. योग्य वेळी जर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला तर निश्चितच बिना ऑपरेशन हे आपल्याला ट्रीट करता येतात, चांगले करता येतात रुग्ण. आमच्याकडे जे येणारे रुग्ण असतात त्यांना जर सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये रुग्ण असतील किंवा खूप अतिशय गंभीर अशा आजारात त्याचं रूपांतरण न होता ते आमच्याकडे पोचलेले असतील तर निश्चितच आम्ही प्रत्येक रुग्णाला गोळ्या, औषधं, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि आहारात काही बदल करून पूर्णपणे बरं करत असतो. साधारण 60 ते 70% रुग्ण हे कुठलंही ऑपरेशन न करता, कुठलीही सर्जरी न करता, फक्त दिलेले काही औषधं आणि आहारात बदल केले तरी पूर्णपणे चांगले झालेले आहेत, चांगले होऊ शकतात. अगदी सर, पण साधारण याला सगळ्यांना किती काळ लागतो विना ऑपरेशन आपण जर का बरं करायचं झालं तर? साधारण फिशर हा जो आजार आहे याला 1 महिन्याचा काळ असतो. फिशर म्हणजे काय असतं की आतून एक जखम झालेली असते. ती जखम तो अल्सर असतो आणि त्यामुळे शौचाच्या दरम्यान तिथे आग होत असते, त्रास होत असतो, दुखणं असतं, पेन टोचल्यासारखं होत असतं. तर ती जखम जर पूर्णपणे बरी झाली तर रुग्ण पूर्णपणे बरा होणार असतो. तर हे पूर्ण क्युअर करायला आपल्याला साधारण 1 महिन्याचा कालावधी द्यावा लागतो. काही रुग्णांमध्ये 2 आठवडे जास्त म्हणजे 1.5 महिन्यापर्यंत वेळ दिला तर हे फिशर हे पूर्णपणे बरं होऊ शकतं. पाईल्समध्ये डिपेंड्स ऑन ग्रेडिंग, म्हणजे तो कुठल्या टप्प्यातले पाईल्स आहेत. त्याच्यात 4 टप्पे असतात. 4थ्या टप्प्यातला रुग्ण सहसा गोळ्या औषधांनी बरा होऊ शकत नाही. त्याला कुठले तरी सर्जरी किंवा कुठल्या तरी पद्धतीने ऑपरेट करूनच आपल्याला पूर्ण बरं करता येतं. परंतु इतर जे रुग्ण आहेत त्यांनाही 2 ते 3 महिन्याच्या कालावधीत ते पाईल्स कमी होऊ शकतात. अच्छा, मग सर सर्जरी किंवा ऑपरेशन करायची गरज पडलीच तर मग त्यात काय पर्याय आहे आणि त्यात चांगल्यात चांगला पर्याय म्हणजे सेफेस्ट पर्याय आपण ज्याला म्हणू तो काय? सर्जरीची गरज पडली तर त्याला पुष्कळ सारे पर्याय आहेत. म्हणजे
पाईल्सचे पर्याय वेगळे, फिशरचे पर्याय वेगळे आहेत आणि जगभरात पुष्कळ साऱ्या मेथडने हे चांगले केले जातात. म्हणजे फक्त एकच पर्याय असं नाही की बरेच लोक असे कॉल्स येतात की आम्हाला इंजेक्शन पाहिजे, आम्हाला लेझरनेस करून द्या. तर तुमचा आजार कुठला आजार आहे, पाईल्स आहे, फिशर आहे आणि तो कुठल्या टप्प्यात आहे, त्यानुसार वेगवेगळे पर्याय असतात. काही पर्याय काही आजारात लागू होतात, काही आजारात लागू होत नाही. तर कुठला पर्याय योग्य असं याचं उत्तर देता येणार नाही. पण तुम्ही ग्रेडिंगनुसार जर म्हटले तर नक्कीच लेझर हा सध्या जो चालू आहे, सर्वात मॉडर्न तंत्रज्ञान आपण त्याला म्हणू, लेझरने निश्चितच कमीत कमी पेन, कमीत कमी रक्तस्राव, कमी वेळात सर्जरी, इवन पेशंट कमी सर्जरीनंतर लवकर आपल्या कामाला पूर्ववत कार्य सुरू करू शकतो. लेझर हा पर्याय निश्चितच चांगला आहे. पण त्या व्यतिरिक्त बँडिंग आहे, स्टेपलर हिमोरेक्टोमी आहे, त्यानंतर इंजेक्शन आपण देऊ शकतो. फिशरमध्ये पण लेझरचा पर्याय आहे किंवा एक लॅटरल स्पिंक्टोटोमी आपण ओपन मेथडने सुद्धा करू शकतो. तर अशा पुष्कळ मेथड आहेत. पेशंटचं वय किती, त्याचा फिटनेस कसा आहे, पेशंटला कुठल्या टप्प्यात त्याचा आजार आहे, यानुसार आपण योग्य ती मेथड निवडायची असते आणि त्यानुसारच त्याचा उपचार करायचा असतो. पेशंटने सांगितलं म्हणून किंवा फक्त ऐकून लेझर चांगलं आहे म्हणून प्रत्येकाला लेझर लागू होईलच असंही नसतं. अच्छा सर, तुमच्यासोबत कधी असं झालंय का, म्हणजे अशा केसेस आल्या आहेत का की फर्स्ट स्टेजला असताना त्यांनी दाखवलं असतं तर मे बी ते खूप लवकर क्लिअर झालं असतं, पण काही म्हणजे लाज असेल किंवा काही पण दुसऱ्या गोष्टीनुसार ते स्टेजेस वाढल्यात आणि त्यानंतर ते लेट झाल्यामुळे त्या ऑपरेशनला किंवा त्या प्रोसेसला लेट झालंय? नक्कीच, म्हणजे हे तर फारच रुटीन आहे हे जे तुम्ही विचारलं. कारण दोघं टाईपचे रुग्ण असतात. काही खूपच इझिली घेतात की होईल होईल बरं, किंवा दुर्लक्ष करतात, किंवा भौगोलिक कारणामुळे ते लांब राहत असतील शहरापासून, डॉक्टर्स नसतील अवेलेबल तज्ज्ञ. तर किंवा एक प्रॉब्लेम असा आहे की खूपच तुम्ही कुठे जाल तर ॲडव्हर्टाईज लावलेली असते. ह्या विषयात बऱ्यापैकी उदासीनता दिसून आलेली आहे की मूळव्याध, भगंदर याचे डॉक्टर्स असतात, ते कुठेतरी त्यांना दाखवून देतात. त्यातले बरेच अशिक्षित लोकही असतात जे याचे उपचार करत असतात. तर लोकांचा कल खेडेगावात किंवा ग्रामीण भागात त्यांच्याकडे जास्त असतो. तर कदाचित तिथे ट्रीटमेंट घेऊन थोडा उशीर झाला तर गंभीर त्याच्या समस्या होऊन नंतर रुग्ण आमच्याकडे येतात. अदरवाईज दोन कॅटेगरीत जे रुग्ण आहेत, एक असे असतात की ज्यांना आधीपासून थोडा त्रास झाला की लगेच डॉक्टरला येऊन दाखवतात. त्यांचं तर एक आठवड्यात पण सगळं काही चांगलं होतं. काही असे असतात की खूप जास्त अंगावर काढतो, आपण म्हणतो अंगावर काढत येतात आणि खूप जास्त त्रास होतो तेव्हा आमच्याकडे पोचतात. निश्चितच ॲडव्हान्स स्टेजला ते गेलेले असतात आणि तेव्हा गोळ्या औषधांचा परिणाम कमी होणार असतो आणि सर्जरीचे डिसिजन त्या रुग्णांमध्ये आम्हाला घ्यावा लागतो. अगदी खूप छान असं मार्गदर्शन खरं तर सर आपल्याला करतायत. तुम्हाला असा काहीही त्रास असेल किंवा असे काहीही सिम्पटम्स जाणवत असतील तर नक्कीच तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती सध्या सरांचे नंबर्स दिसत आहेत, ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. सरांना संपर्क करा आणि त्यांचा सल्ला घ्या. कारण जसं आत्ता सरांनी सांगितलं की स्टेजेस वाढले किंवा तुम्ही ते अंगावर काढलं त्यानंतर ही प्रोसिजर खूप डिफिकल्ट होत जाते आणि त्यासाठी आधीच प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, जसं सरांनी आधी सांगितलेलं आहे ते आपण करून बघूयात. आणि असं काहीही जाणवत असेल तर नक्कीच लगेच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. साम संजीवनीमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन मी लगेच परत येते. पाहत रहा साम टीव्ही. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाईल्स आणि फिशर या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सचिन देवरे सर. सर पुन्हा एकदा ब्रेक नंतर स्वागत आहे. सर आता मला एक खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे ऑपरेशनमध्ये काही चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन झालं किंवा काही गडबड झाली तर कॉम्प्लिकेशन्स काय काय होऊ शकतात? ओके, चुकीच्या पद्धतीने ऑपरेशन म्हणजे जर तज्ज्ञांनी ऑपरेशन केलं असेल तर आवर्जून मी सांगतो तज्ज्ञांनी, कारण ह्या क्षेत्रात बरेच अगदी तंबूत सुद्धा लोक उपचार करतात. म्हणून मला सांगावंसं वाटतं की तज्ज्ञांनी ज्यांना त्या क्षेत्राचं ज्ञान आहे त्यांनी जर सर्जरी केली तर निश्चितच फार कॉम्प्लिकेशन्स कमी असतात सर्जन रिलेटेड. परंतु याचे निश्चितच गंभीर परिणाम किंवा गंभीर कॉम्प्लिकेशन्स होतात आणि असे रुग्ण पण येतात
ऑपरेशन केल्यानंतर कॉम्प्लिकेशन्स घेऊन येणारे. यात सिरियस कॉम्प्लिकेशन म्हणजे तुमचा कंट्रोल जाऊ शकतो त्या जागेवरचा. जर फिशरचं ऑपरेशन करताना जर चुकीच्या पद्धतीने झालं तर पूर्णपणे कंट्रोल जाऊन तुम्हाला शौचाचं कुठलाही कंट्रोल राहत नाही. दुसरं कॉम्प्लिकेशन, ती जागा पूर्णपणे बंद होऊ शकते. असेही रुग्ण बघितलेले आहेत की ती जागा पूर्णपणे बंद झालेली आहे. साधारणतः जे कुठेतरी अतिशय अनएज्युकेटेड किंवा अशिक्षित लोकांकडे याची जर ट्रीटमेंट घेतली गेली तर निश्चितच असे गंभीर कॉम्प्लिकेशन्स असतात, ज्यातून रुग्णाला बाहेर काढताना किंवा पुन्हा ते सर्व सर्जरी करून ठीक करायला आम्हालासुद्धा खूप मेहनत घ्यावी लागते. बऱ्याच दुर्दैवाने खूप काही अशा गोष्टी असतात की ज्याला करेक्ट पूर्णपणे 100% बरं करणं आम्हालासुद्धा कठीण होऊन जातं. तर निश्चितच जर चांगल्या व्यक्तीने किंवा क्वालिफाईड सर्जनने जर सर्जरी केली नाही तर निश्चितच गंभीर असे कॉम्प्लिकेशन्स त्याच्यातून होऊ शकतात. पायल्सच्या रुग्णात म्हणाल तर ब्लिडिंग चालू होऊ शकते. असेही रुग्ण असतात की दुपारी सर्जरी केली आणि रात्री आमच्याकडे आले की दुपारपासून ब्लिडिंग थांबतच नाही आहे. तर असे काही पुष्कळ इमिजिएट कॉम्प्लिकेशन, काही लेट कॉम्प्लिकेशन्स आहेत. जसं मी आत्ता बोललो, स्टिनोसिस, स्ट्रिक्चर, जागा छोटे होणं, कंट्रोल जाणं, किंवा बरंच वर्ष 2 वर्षसुद्धा डायलेटर वापरत असतात लोक ती जागा मोठी करण्यासाठी ऑपरेशन नंतर. तर असे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. पण जर तज्ज्ञ किंवा सर्जनने, क्वालिफाईड सर्जनने जर सर्जरी केली तर सहसा असं काही झालेलं मला बघितलेलं अजून नाही आहे. ठीक आहे. सर, या आजाराचा जो प्रमाण आहे तो भारतात फार वाढताना आपण बघितलं, आणि स्पेशली कोरोनानंतर. पण जागतिक स्तरावर पण हीच परिस्थिती आहे का? तुमच्याकडे काही पेशंट्स आहेत का जे जागतिक स्तरावरून येत आहेत आणि त्यांना हा आजार आहे? निश्चितच. म्हणजे मगाशी मी बोललो, जेवणाचा महत्त्वाचा याच्यात रोल आहे की आपण आहार काय घेतो, आणि त्यानुसार काही कंट्रीजमध्ये नॉन व्हेजिटेरियन म्हणजे मांसाहाराचं प्रमाण खूप जास्त आहे, आणि इवन खाण्यातसुद्धा त्यांचे जे पदार्थ आहेत त्यामुळे त्यांना सतत बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो, आणि त्यामुळे त्यांना पाईल्स, फिशर हे आजार होत असतात. साधारण गल्फ कंट्री आणि आफ्रिकेत असे रुग्ण फार जास्त आहेत. रिसेंटली गेल्या मागच्या वर्ष 1.5 वर्षात जर्मनी, सौदी अरेबिया, टांझानिया, केनिया इथले स्पेसिफिकली पाईल्स आणि फिशरचे रुग्ण भारतात आमच्याकडे नाशकात येऊन त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे. निश्चितच तिथे हा प्रमाण आत्ता सध्या वाढलेला आहे आणि त्यांनाही हा त्रास आहेच. अगदी. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाईल्सची ट्रीटमेंट झाल्यानंतर किंवा ऑपरेशन केल्यानंतर पाईल्स पुन्हा उद्भवण्याचे चान्सेस असतात का काही? आणि किंवा असं असेल तर मग त्याला टाळण्यासाठी आपण काही करू शकतो का? निश्चितच चान्सेस आहेत. असंही बऱ्याच वेळा बघण्यात येतं की काही लोक गॅरंटी घेतात की केल्यानंतर लाईफ टाईम वॉरंटीसारखं लिहिलेलं असतं किंवा परत कधीच होणार नाही. तर असं काही होणार नसतं. बेसिकली ज्या गोष्टींमुळे कुठल्या तरी आयुष्याच्या टप्प्यात तुमची ती जागा पूर्णपणे नॉर्मल असते, तिथे काहीही त्रास नसतो, आणि नंतर तुमच्या खानपानाच्या सवयी, तुमची दिनचर्या याच्यात काही बिघाड झाल्यामुळे, पचनसंस्थेत बिघाड झाल्यामुळे तुम्हाला पाईल्स किंवा फिशर असा आजार झालेला असतो, आणि तो वारंवार होत कुठल्या तरी स्तराला येऊन तुम्ही ऑपरेशनपर्यंत आलेले असतात. तर ऑपरेशन केल्यानंतर ती जागा पूर्णपणे नॉर्मल आधीसारखी करून दिली जाते, आणि तिथून ते नॉर्मल सांभाळण्याचं जे काम आहे ते पेशंटचं असतं. म्हणजे बरेच जेवणाचं जर तुम्ही नियमानंतर पाळल्या नाही, खाण्यात जर तुम्ही बदल केले नाही, तुमचा आहार तुम्ही जर चेंज नाही केला तर साधारण 5 ते 6 वर्षात परत हा आजार होऊ शकतो. परंतु जर तुम्ही हे सर्व काही सांभाळू शकलात तर निश्चितच परत हा आजार होत नाही. साधारण आमच्या अनुभवातून स्त्रियांमध्ये जेवढे काही सर्जरीज केलेल्या आहेत, जेवढ्या ऑपरेशन स्त्रियांचे आम्ही केलेले आहेत, त्यांना सहसा मोर दॅन 90% मी म्हणेल की त्यांना परत हा आजार होत नसतो. पुरुषांमध्ये निश्चितच जर त्यांनी दिनचर्या जर त्यांची तशीच राहिली तर एक 5-6 वर्ष किमान काही होत नाही, 5, 10, 15 वर्षानंतर हा त्रास होऊ शकतो.
अगदी सर, एकदम अंतिम टप्प्यावर आहोत कार्यक्रमाच्या. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल, ज्यांना पाईल्स आहे किंवा फिशर आहेत त्यांनी काय काळजी घ्यायला हवी घरी, आणि ज्यांना होण्याचे चान्सेस आहेत, कशामुळे होण्याचे चान्सेस आहेत, काय गोष्टी आहेत त्या अवॉइड करायला हव्या? पाईल्स आणि फिशर दोघे निश्चितच टाळता येण्यासारखे आजार आहेत. मी एकच सांगेल की तुम्ही वर्क फ्रॉम होम किंवा बैठक काम तुमचं असेल तर खूप जास्त वेळ बसण्याचं काम असेल तर तासनतास बसण्यापेक्षा अर्ध्या तासानंतर तुम्ही 10 मिनिटासाठी उठून फिरलं पाहिजे. असं केल्याने तुम्हाला पाईल्स होण्याची शक्यता कमी असते, कारण बसूनच राहिलं तर ग्रॅव्हिटीमुळे रक्त सगळं खाली जातं आणि पाईल्स होण्याचे चान्सेस वाढतात. दुसरी गोष्ट, कुठला तरी मॉडरेट एक्झरसाइज म्हणजे चालणं, व्यायाम करणं, सायकलिंग किंवा घरातलं काही काम असेल ते तुम्ही एक्झरसाइज करत राहाल तर तुमची पचनसंस्था म्हणजे आतड्यांचं कार्य पण खूप व्यवस्थित सुरू असतं आणि ते चांगलं व्यवस्थित असलं तर खालच्या जागेवर, शौचाच्या जागेवर जास्त त्रास येत नाही आणि तुम्हाला पाईल्स फिशर होत नाही. त्याच्यामुळे मॉडरेट एक्झरसाइज करणं गरजेचं आहे. यासोबत तुमचा जो आहार आहे, जेवण, त्यात तुम्ही मैद्याचे पदार्थ स्पेसिफिकली आणि बेकरीचे जे पदार्थ असतात ते तुम्ही टाळले पाहिजे. मैदा आणि बेकरीचे हे पदार्थांचा थेट संबंध तुमच्या कॉन्स्टिपेशनशी आणि पाईल्स फिशरशी येत असतो. ज्या रुग्णांना हा त्रास आहे किंवा होऊ शकतो त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. आहारात सलाड ज्याला म्हणतो आपण, हिरव्या पालेभाज्या, काकडी, टमाटा, गाजर हे यांचं प्रमाण वाढलं पाहिजे. फळांचा समावेश केला गेला पाहिजे. खूप रुग्णांना भीती वाटते की पपई खाल्ल्याने ती गरम असेल वगैरे, तर ही समजूत आहे. फक्त पपईसारखे जे फळं आहे त्याच्याने तुमचं पोट साफ होण्यास मदत होते. तर पपई, चिकू, केळी अशा फळांचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे. अगदी खूप छान असं मार्गदर्शन खरं तर सर तुम्ही देताय. संबंधित प्रश्न जे आहेत या आजारासंबंधित ते सगळे मी सरांना विचारण्याचा प्रयत्न केला आहे, पण तरीही तुमच्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर त्यासाठी सध्या तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. सरांना तुम्ही संपर्क करू शकता किंवा सरांची अपॉइंटमेंट घ्या आणि सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या. म्हणजे पाईल्स किंवा फिशर या संबंधित तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर नक्कीच त्या शंकांचं निरसन सर करतील. सर, तुम्ही त्याला खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद. साम संजीवनी या कार्यक्रमात आज वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही.